हायकोर्टाचा सरकार आणि महानगरपालिकेला झटका. कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा असल्याचं न्यायालयाचं म्हणणं. 3 महिन्यात संबंधित जमीन पूर्ववत करण्याचे निर्देश. नागपूरमधील बोगस शिक्षक भरती प्रकरण. चिंतामण वंजारीकडे शिक्षण उपसंचालक पद. उल्हास नरड यांच्या निलंबनानंतर निर्णय. गोव्यातील शिरगावमध्ये श्री लईराई जत्रेदरम्यान चेंगराचेंगरी. दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी. पुणे पोलिसांच्या लॉज मालक आणि चालकांना सूचना. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांच्या सूचना. ग्राहकांची कागदपत्र व्यवस्थितपणे तपासून नोंदी करण्याच्या सूचना. शेतकऱ्यांकडून कर्जफेडीला सुरुवात. कर्जमाफी होणार नसल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट. पुण्यातील शेतकऱ्यांची कर्जफेडीला सुरुवात. पुण्यात एक गाव एक पोलीस योजना सुरू. गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी योजना. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून योजनेला सुरुवात. जयस्वाल वाईन शॉपला भीषण आग. वाशिम शहरातील घटना. आगीत दुकानाचं मोठं नुकसान. पुण्यातील स्वारगेट बस अत्याचार प्रकरण. आरोपी दत्ता गाडेबाबत धक्कादायक माहिती समोर. वर्षभरात 22,000 वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचं उघड. गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत तपासणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.